Yes, come in. Good afternoon, sir. Good afternoon. बसा. Thank you, sir. नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या. सर, मी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या हरणे गावातून आलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालेलं आहे आणि माझं 10वीचं शिक्षण शिवाजी हायस्कूल विसोली माझ्या गावाच्या बाजूचं गाव आहे, तिथून झालं आहे. माझं अभियांत्रिकीचं शिक्षण अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली इथून झालं आहे. माझे आईवडील शेतकरी आहेत आणि माझं गाणे ऐकणे हा माझा छंद आहे. इंजिनिअरिंग कुठल्या विषयात झालं? सर, कम्प्युटर सायन्स. ओके. आता गाणे ऐकणे हा छंद आहे तुमचा, येस सर. तर कशा प्रकारची गाणी ऐकता तुम्ही? सर, मी चित्रपटामधले जे बॉलिवूडची गाणी ते ऐकणं आवडतं सर. कोणतं गाणं ऐकलं आवडतं तुम्हाला गाणं? सर, आज सकाळी मी उदित नारायण यांचं गाणं ऐकलं सर. कोणतं? घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रस्ते. तुम्ही गीत गातात का ऐकतात फक्त? सर, ऐकतो सर. माझा आवाज एवढा चांगला नाही. बरं, ठीक आहे. आता उदित नारायण यांनी किती चित्रपटात गाणे गायले आतापर्यंत? सर, एक सगळे चित्रपटाचे नक्की सांगता येणार नाही सर. बरं, नक्की सांगता येणार. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला? सर, विदर्भाचं प्रवेशद्वार सर ते. सगळ्यात पश्चिमेकडचा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे. काही विशिष्टपूर्ण स्थळं आहेत तिथं, जसं की जगातला एकमेव लोणार सरोवर, खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊंचं जन्मस्थळ आहे ते. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जाते. ती संतश्रेष्ठ संत गजानन महाराजांची इथे समाधी शेगाव हे त्याचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आता मला संत सेना गजानन महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब या दोघं, एक संत आणि एक राष्ट्रमाता राजमाता, यांच्याकडून जे क्वालिटीज त्यांच्याकडे असंख्य आहेत. तुम्हाला प्रशासनात उपयुक्त गुण कोणकोणते घ्या जे म्हणतात? सर, मासाहेब जिजाऊने ज्या प्रकारे महाराजांना शिकवण दिली आणि जो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या खूप साऱ्या क्वालिटीज ते आपल्याला अंगीकृत करता येण्यासारखे आहे. जसं की सर, कोणत्याही जाती धर्मात भेदभाव न करता तुम्ही जो कोणी गुणी असेल त्याला त्याला चांगली संधी देऊन तुम्ही त्याचं चांगल्या त्याच्या क्वालिटीचा वापर करून घेता येतो. आणि आणखी खूप क्वालिटीज आहेत सर त्याचे. संत सेना महाराज, आपला संत गजानन महाराज. सर, गजानन महाराजांचं पण तुम्ही देवाशी जास्त इकडे तिकडे हे न करता तुम्ही जर भक्ती मार्ग केला, त्यांचा गणगणगणात होते हा एक मंत्र होता की सर्व चराचरात परब्रह्म बसलेला आहे. तर तुम्हाला कोणत्याही यासाठी अंधश्रद्धा वगैरे करायचं काम नव्हतं. बरं, कितीचं लीड आहे तुमचं? सर, मला 29 मार्कच लिहिले. कशामध्ये? मध्ये? हां, NTP ना? DTA. DTA मध्ये तुम्ही 29 मार्काचं लीड आहे तुम्हाला. अजून काही कुठं निवड झाली तुमची? सर, इतक्यात सर माझी तलाठी म्हणून ज्याला आहे ती निवड झाली आहे. तलाठी म्हणून जॉईनिंग केलं तुम्ही? सर, नाही सर, अजून जॉईनिंग आहे. बरं. का तुम्हाला तलाठीची निवड असताना तुम्हाला PSI काय व्हायचं आहे? सर, अगोदरपासूनच मला PSI बद्दल आकर्षण होतं. त्यासोबतच मी ST या PSI असो सगळ्या पदांना पात्र ठरण्यासाठी मी याच पदाला फोकस केलं होतं. कारण मला वाटतं जास्त ग्रासरूट लेवलवर काम करून लोकांमध्ये राहून काम करता येईल त्याच्यामध्ये डिसिप्लिन डिपार्टमेंट आहे. बरं. सध्या तुमच्या विभागाचे महसूल आयुक्त कोण आहे? वाचलेली सर कोण आता महसूल मंत्री सांगा. राधाकृष्ण विखे पाटील. राज्य महसूल मंत्री? सर, त्यांचं पण नाव विसरतो सर. ठीक आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की बुलढाणा जिल्ह्यातील 2 समस्या मला सांगा. सर, एकतर औद्योगिकरणाचा खूप कमी औद्योगिकरण आहे. त्यामुळे लोकांना नोकरीच्या शोधात तिकडं पुणे मुंबई इकडं धावावे लागते. आणि दुसरं म्हटलं तर बहुतांश लोक शेती करतात, त्याच्यामुळं दुष्काळ वगैरे या सगळ्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानात पडतो. ठीक आहे. बेस्ट लक. थँक्यू सर.